नमस्कार, मी लक्ष्मण आपल्या YouTube चॅनलवरती सर्वांचे स्वागत करतो. जे आपण एनएसएम साठी PYQs रिस्टार्ट केलेले आहे त्यालाच पुढे कंटिन्यू करत युनिट नंबर 5 मधला एक नवीन न्यूमेरिकल घेतला आहे. न्यूमेरिकल याचे सायनन फॅनो कोड वरती. ओके, डिस्क्रीट मेमरी लेस सोर्स हॅज अ फ्यू सिम्बॉल्स x1, x2, x3 आणि x5. 5 सिम्बॉल दिलेले आपल्याला आणि त्याची प्रोबॅबिलिटी दिलेली आहे. x1 ची प्रोबॅबिलिटी दिलेली 0.4 तर x2 ची दिलेली 0.19, x3 ची प्रोबॅबिलिटी दिलेली 0.16, x4 ची प्रोबॅबिलिटी दिलेली 0.15 आणि x5 ची प्रोबॅबिलिटी दिलेली 0.10. ओके, कन्स्ट्रक्ट द सायनन फॅनो कोड अँड कॅल्क्युलेट द कोड इफिशियन्सी आणि रिडंडन्सी. आपल्याला काय फाइंड करायचं कॅल्क्युलेट करायचं सांगितलेलं त्यांनी कोड इफिशियन्सी आणि रिडंडन्सी फाइंड करायची. कन्स्ट्रक्ट काय आणि सायनन फॅनो नुसार. ओके, तर बघा सायनन फॅनो म्हणजे काय करायचं असतं. आता बघा जे आपल्याला 5 प्रोबॅबिलिटी दिलेली त्या 5 प्रोबॅबिलिटीला असं स्प्लिट करायचं की तिथून ते इक्वली डिस्ट्रीब्यूट होतील. इक्वली डिस्ट्रीब्यूट म्हणजे कसं, इक्वली म्हणजे वरती अर्धा पार्ट खाली अर्धा पार्ट, पण याच्यामध्ये तसं होत नाही. म्हणजे परफेक्ट इक्वल डिस्ट्रीब्यूट होत नाही. तर थोडं मागं पुढे झालं तरी चालतं. म्हणजे 55% इकडे गेलं आणि 45% इकडे आलं तरी पण चालतं प्रोबॅबिलिटी. ओके, तर बघा आपल्याला 5 प्रोबॅबिलिटी दिलेली आहे. सगळ्यात पहिलं बघा वरती 2 प्रोबॅबिलिटी दिलेली आहे आपल्याला. पहिली प्रोबॅबिलिटी काय 0.40 आणि दुसरी प्रोबॅबिलिटी 0.19. त्याला काय करायचं एक स्प्लिट करायचं इथून, कारण की या दोघांची ऍडिशन बघा 40 आणि हे 19 किती झालं 59% समज 59 0.59 वरती गेला आणि खाली जे उरला ते उरला 41% खाली उरली पर्सेंटेज. ओके, त्याच्यानंतर ऍडिशन केली. जर त्याच्यानंतर काय करायचं, आता बघा जे दोन स्प्लिट केलं आपण त्याच्यावरले जे व्हॅल्यू उरले त्याला काय करायचं, जिथून स्प्लिट केलं तिथं 1 1 0 0 द्यायचं दोघाला आणि खाली उरलेलं सगळं द्यायचं 0 1 1 1 द्यायचं. ओके, जो स्प्लिट केला तिथं 1 1 आणि खालच्याला जो स्प्लिट केला तिथं खाली 1 1 1 दिला. ओके, त्याच्यानंतर बघा त्याला पुढे पास करायचं. चला 0 0 दिलेला आहे त्या लोकाला करायचं वरच्याला घ्यायचं 0 आणि खालच्याला 1 द्यायचं. ओके, त्याच्यानंतर आता इथे बघा याच्यानंतर काय होतं पार्ट पडत नाही म्हणून तिथं काय केलं शेवटला स्टॉप करून टाकलं दोन्ही, इथं स्टॉप केले. ओके, त्याच्यानंतर बघा आता पहिलं इथं आपण स्टेज 1 स्प्लिट मध्ये काय केलं वरच्याला 0 घालतो 0 0 दिलता खाली तिघाला 1 1 दिला. त्याच्यानंतर करायचं काय, जी x3 ची व्हॅल्यू आहे 0.16 या दोघाला काय करायचं असं स्प्लिट करायचं की ते इक्वली डिस्ट्रीब्यूट झाले पाहिजे दोन ग्रुप मध्ये. ओके, आता बघा इथं वरती व्हॅल्यू आहे 0.16 आणि खाली 0.15 आणि 0.10. ओके, याला स्प्लिट केलं वरला ग्रुप पडला एक, हा एक ग्रुप झाला x3 चा एक ग्रुप झाला आणि खालला ग्रुप झाला तिसरा ग्रुप x4 चा आणि x5 चा. म्हणजे जे वरचा ग्रुप आहे त्याला द्यायचा 0 आणि जो खालचा ग्रुप आहे त्याला द्यायचा 1 आणि 1 द्यायचा. ओके, याला स्प्लिट करायला पुढे ग्रुप उरला नाही म्हणून त्याला काय करायचं पुढे स्टॉप करायचं. या दोघांचा ग्रुप आहे म्हणून याला काय करायचं जो वरली व्हॅल्यू आहे तिला द्यायचा 0 आणि जी खाल्ली व्हॅल्यू तिला द्यायचा 1. ओके, त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं त्याच्यानंतर हे संपलं त्याच्यानंतर काय करायचं कोड वर्ड लिहून घ्यायचं. त्याच्या जेवढे व्हॅल्यू स्प्लिट केलेले आपण ते वाला बीट दिलेला, पहिला बीट दिलेला 0, सेकंड बीट दिलेला 0, हे 0 0 आपला कोड वर्ड झाला. ओके, याच्यात दोन किती बीट आले 2 बीट आला 0 0. x2 ला काय बीट 2 बीट दिलेले आपल्याला, हा एक 0 आणि सेकंड बीट हे 1 म्हणजे काय 0 1 हे झाला 0 1 म्हणजे याचे बीट किती आले 2 बीट आले. ओके, x3 मध्ये 1 0 1 0, x3 मध्ये काय 1 आणि 0 म्हणून 1 0 द्यायला झाला कोड 1. ओके, x4 मध्ये काय झाला, x4 मध्ये किती बीट दिलेले आपण 1 1 आणि हा 0 म्हणजे 3 बीट आले याच्यामध्ये म्हणून 1 1 0. ओके, आणि x5 मध्ये 1 1 1 हे 3 बीट आले म्हणून 3 बीट दिले. ओके, जितकी बीट दिलेली आहे तितकीच काय असते आपली बीट लेंथ असते. किती असते बीट लेंथ असते. आता बघा x1 मध्ये 0 0 याच्यात किती बीट आहे 2 बीट आहे म्हणून लेंथ किती आली 2. x2 मध्ये 2 बीट आहे म्हणून लेंथ किती आली त्याची पण 2 आली. x3 मध्ये 1 0 2 बीट आहे म्हणून लेंथ आली 2. नंतर x4 मध्ये 3 बीट आहे 1 1 0 म्हणून त्याची लेंथ किती आली 3 आली. नंतर x5 मध्ये 3 बीट दिले 1 1 1 म्हणजे याची पण बीट लेंथ किती आली 3 आली. हे झालं आपलं कॅल्क्युलेशन. त्याच्यानंतर बघा आपल्याला काय करायचं खाली आता ऍव्हरेज कोड लेंथ फाइंड करायची. ऍव्हरेज कोड लेंथ फाइंड करण्याचा फॉर्म्युला आहे समेशन ऑफ PI LI. PI म्हणजे असतं प्रोबॅबिलिटी आणि LI म्हणजे आपली कोड लेंथ असते. PI इंटू LI म्हणजे प्रोबॅबिलिटी इंटू जी लेंथ असेल जितकी लेंथ असेल त्यांनी मल्टिप्लाय करायचं आणि त्याची काय करायचं सगळ्याची ऍडिशन करायची. जे पण जी व्हॅल्यू आपल्याला शेवटला भेटेल ती असते आपली ऍव्हरेज कोड लेंथ. ओके, इतकं समजलं. त्यानंतर बघा x1 ची व्हॅल्यू प्रोबॅबिलिटी किती दिली आपल्याला सगळ्यात पहिलं 0.40 दिली. टू बीट किती दिलेले बीट लेंथ किती आली 2 म्हणजे 2 इंटू 0.40. ओके, 0.40 हे दोघांची व्हॅल्यू काय करायची मल्टिप्लिकेशन करायची आणि काय करायची ऍडिशन करायची झाली x1. x2 मध्ये x2 ची प्रोबॅबिलिटी किती दिलेली आपल्याला 0.19 त्याचा बीट लेंथ किती आली 2
म्हणजे दोघांची काय करायची मल्टिप्लिकेशन 0.19 इंटू 2 आणि काय करायचं नंतर प्लस चिन्ह द्यायचं, कारण की समेशन करायचं आपल्याला सगळ्याच समेशन, सगळ्या प्रोबॅबिलिटी काय करायचं लास्टला समेशन करायचं, म्हणून इथं प्लस घ्यायचं. जसं x1 ची काढली तशी x2 ची, x3, x4 आणि x5 ची काढायची आणि त्याची काय करायचं सगळ्याची ऍडिशन करायची म्हणजे समेशन करायचं. जे पण ज्याचं उत्तर येईल जे आपली असणार ऍव्हरेज कोड लेंथ असणार. ओके, त्याची ऍव्हरेज कोड लेंथ किती आली 2.25 बिट्स पर सिम्बॉल, ही आली आपली ऍव्हरेज कोड लेंथ. त्याच्यानंतर काय करायचं आपल्याला ऍव्हरेज कोड लेंथ फाइंड केली, त्याच्यानंतर आपल्याला काय फाइंड करायची एंट्रॉपी. एंट्रॉपी आपण काय शो करतो h ऑफ x, काय शो करतो h ऑफ x, ही झाली आपली एंट्रॉपी. एंट्रॉपी फाइंड करण्याचा फॉर्म्युला आहे मायनस ऑफ समेशन ऑफ पी लॉग टू बेस टू पी आय म्हणजे असते प्रोबॅबिलिटी. जी प्रोबॅबिलिटी असेल x1 ची प्रोबॅबिलिटी किती दिली 0.40, ती पुट करायची लॉग टू बेसला 2 आणि 0.40, हे झालं आपल्या फॉर्म्युल्यामध्ये पुट करायचं. ही सगळी व्हॅल्यू काय करायचं आपली कॅल्सी मध्ये पुट करायची. जी पण आउटपुट येईल ती आपली एंट्रॉपी असणार कायची x1 ची. सगळ्याची एंट्रॉपी काढून घ्यायची, प्रोबॅबिलिटी x1 ची एंट्रॉपी, x2 ची, आणि जेवढ्या एंट्रॉपी x5 च्या x1 टू x5 च्या एंट्रॉपी येणार त्या सगळ्याची काय करायची समिशन करायची. तीच आपली फायनल एंट्रॉपी असणार. h ऑफ x ची एंट्रॉपी किती येणार 2.149748 बिट्स पर सिम्बॉल, ही झाली आपली एंट्रॉपी. ओके, एंट्रॉपी आली. त्याच्यानंतर आपल्याला फाइंड काय करायचं सांगितलं त्यांनी क्वेश्चन मध्ये इफिशियन्सी आणि रिडंडन्सी. काय फाइंड करायची इफिशियन्सी आणि रिडंडन्सी. इफिशियन्सी फाइंड करण्याचा फॉर्म्युला काय एंट्रॉपी अपॉन ऍव्हरेज कोड लेंथ. एंट्रॉपी अपॉन ऍव्हरेज कोड लेंथ. एंट्रॉपी किती आपली द्याली, एंट्रॉपीचा उत्तर 0 काय एंट्रॉपी किती आली 2.1, काय आली एंट्रॉपी 2.149748 याली एंट्रॉपी. ऍव्हरेज कोड लेंथ किती आली, ऍव्हरेज कोड लेंथ आली 2.25. ओके, त्याची खाली पुट केली ऍव्हरेज. त्या दोघांचं काय करायचं डिव्हिजन करायचे, जे पण उत्तर येईल त्याला मल्टिप्लाय इंटू 100 करायचं, ते इफिशियन्सी इन पर्सेंटेज मध्ये येतं. ते किती आलं 95.45%, ही आली आपली इफिशियन्सी. त्याच्यानंतर इफिशियन्सी काढली, त्याच्यानंतर काय करायचं आपल्याला रिडंडन्सी काढायची, पण काय मध्ये पर्सेंटेज मध्ये. इफिशियन्सी आपण काय करायचं 1 मधून इफिशियन्सी जर मायनस केली, 1 मधून काय करा इफिशियन्सी जेवढी इफिशियन्सी मायनस केली, जे खाली उरतं ते असते आपली रिडंडन्सी. 1 मधून आपण जर इफिशियन्सी मायनस केली, जे खाली उरतं ते असतं काय रिडंडन्सी, आणि त्यालाच मल्टिप्लाय केलं 100 नी तर ते पर्सेंटेज मध्ये आपली काय येते रिडंडन्सी येते. तर रिडंडन्सी किती आली 4.456%. हे झालं रिडंडन्सी फाइंड केली आपण, इफिशियन्सी फाइंड केलं, हे झालं आपल्या क्वेश्चनचं संपूर्ण उत्तर. ओके, व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. जर व्हिडिओ थोडा लेंदी वाटत असेल तर पॉज करून डबल एकदा बघा, नक्की कळेल सगळा प्रश्न. धन्यवाद.